नमस्कार मित्रांनो, मी केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, आत्ताच मी सावरकर या चित्रपटाचा स्पेशल प्रिव्ह्यू शो बघून आलेलो आहे आणि आय एम रिअली मेस्मराइज्ड. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की रणदीप हुडाने कशा पद्धतीने स्वतःच्या खांद्यावरती हा चित्रपट पेलला, लिटरली पेलला. आपल्या सगळ्यांनाच हे माहिती असेल, तुम्ही सगळ्यांनी हे वाचलं असेल, त्याच्या इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा हे तुम्ही ऐकलं असेल की कशा पद्धतीने खरं म्हणजे महेश मांजरेकरनी हा चित्रपट निर्माण करण्याचं ठरवलं होतं. ती स्क्रिप्ट रणदीप हुडानी बघितली आणि या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी जो स्वतः काही अभ्यास केला होता तो अभ्यास विचारात घेता हुडाला मांजरेकरची स्क्रिप्ट ही उथळ वाटली आणि त्यामुळे त्यांनी काही सुधारणा सुचवल्या. पण समहाऊ मांजरेकर आणि हुडा यांच्यामध्ये मतभेद झाले, दोघांचे रस्ते वेगळे झाले. मांजरेकर त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडल्यामुळे प्रोड्युसर्स सुद्धा कित्येक बाजूला पडले आणि त्यानंतर जो घडला तो सगळा इतिहास आहे. म्हणजे हुडानी स्वतःच्या वडिलांच्या मदतीने त्यांची जी काही शेतजमीन होती आणि जे काही घर होतं ते सगळं गहाण टाकून कर्ज उभारून हा चित्रपट निर्माण केला. इतरही काही निर्माते जोडीला आले, नाही असं नाही. पण हा चित्रपट पाहिला तर त्यामध्ये मुख्य कलाकाराच्या भूमिकेत म्हणजे सावरकरांची भूमिका स्वतः रणदीप हुडानी निभावली आहे. लेखकांच्या टीममध्ये तो स्वतः आहे. दिग्दर्शनाची सुद्धा जबाबदारी त्यांनी स्वतः पेललेली आहे आणि प्रोडक्शनमध्ये सुद्धा त्याचं महत्वाचं योगदान आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ही इज अ वन मॅन आर्मी इन दिस मूव्ही. अंकिता लोखंडेच्या अभिनयाचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे. बॅकग्राऊंड स्कोअर जो आहे तोही अप्रतिम झालाय, एडिटिंग सुंदर झालेलं आहे, निर्मिती मूल्य उत्तम आहे, सगळ्या सहकलाकारांचंही काम छान आहे. पण या सगळ्यांचं कौतुक करताना एकच गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे ह्या सगळ्यांचं काम सुद्धा छान झालंय. हे सगळे सुद्धा कॅटेगरीतले आहेत. मी त्यांचं कुणाचंही योगदान कमी करत नाही, पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे बाकीचे सगळेजण सुद्धा आहेत. सगळ्यात जास्त कौतुक व्हायला पाहिजे ते रणदीप हुडाचं. ह्या चित्रपटाने, ह्या चित्रपटातल्या त्याच्या भूमिकेनी, या चित्रपटातल्या दिग्दर्शनाने, या चित्रपटातल्या त्याच्या लेखनाने रणदीप हुडा हा कित्येक मैल पुढे निघून गेलाय बॉलिवूडच्या इतर कलाकारांच्या तुलनेत. आतापर्यंतच्या त्याच्या भूमिकांमध्ये तो केव्हाच पुढे निघून गेलेला होता, हे आपण ऍक्सेप्ट केलंच पाहिजे. पण तरी सुद्धा ह्या चित्रपटाच्या निमित्ताने तो कित्येक मैल पुढे निघून गेलेला आहे. ही हॅज अपग्रेडेड हिमसेल्फ अ लॉट. त्याच्याशी तुलना करता येऊ शकेल, त्याची उंची गाठता येईल असे कलाकार आज आपल्या सिनेसृष्टीमध्ये विरळ आहेत, विरळ. आणि जर त्यांच्याकडे उत्तम अभिनय तेवढा जर स्ट्रॉंग असेल तर कधी कधी त्यांच्याकडे तेवढं धाडस नसतं, जे धाडस हुडाने दाखवलं. कारण एक लक्षात घ्या मित्रांनो, की सावरकर हा विषय धगधगतं अग्निकुंड आहे. ती साधी सोपी गोष्ट नाहीये. ते एक ऍसिड आहे, ते एक तेजाब आहे. सावरकर हे शिवधनुष्य पेलणं वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही. गांधीजींनी सावरकरांच्या पत्नीला उद्देशून जे वाक्य म्हटलं होतं, ऍक्च्युअल मध्ये जे म्हटलं होतं आणि ते जसंच्या तसं चित्रपटात पण दाखवलंय, ते म्हणजे मी 1 तास या माणसाला बेअर करू शकत नाही, हँडल करू शकत नाही. आणि तुम्ही तर अख्खं आयुष्य या माणसासोबत काढताय, कमाल आहे तुमची, धन्य आहे तुमची, असं म्हणून त्यांनी हात जोडले होते मिसेस सावरकर यांना. आणि त्यामुळे मित्रांनो, सावरकर हा विषय पेलणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. आजपर्यंत कित्येकांनी ट्राय करून झालं. बापूजी फडके म्हणजे सुधीर फडके यांनी सुद्धा मराठीमध्ये हा प्रोजेक्ट केलेला होता. हिंदीमध्ये सुद्धा त्याचं डब झालेलं होतं, नाही असं नाही. त्यांनी खूप कष्ट घेतले होते, अनेक वर्ष त्यात घालवली होती या चित्रपटाच्यासाठी. पण तितक्या तोडीचा तो चांगल्या पद्धतीने चित्रपट बनवता आलेला नव्हता. या पार्श्वभूमीवरती जे सुरुवातीला मांजरेकर आणि हुडा यांच्यामध्ये जे काही फिसकटलेलं होतं त्यावरून एक चुटपुट लागलेली होती मनाला की आता पुढे काय होणार नेमकं.
हा प्रोजेक्ट पूर्णत्वाला जाणार का नाही जाणार, हे सुरुवातीलाच माशी शिंकल्यासारखं जे काही झालं होतं, त्यामुळे धाकधूक होती मनाला. सर्व सावरकर भक्तांना मनामध्ये एक धाकधूक होती. परंतु हा चित्रपट पडद्यावरती बघताना एक लक्षात येत आहे की हुडानी पूर्णपणे झोकून देऊन हा चित्रपट बनवलेला आहे. मित्रांनो, मला तर या चित्रपटाचं कंपॅरिझन करताना, म्हणजे त्याचं जे निर्मिती मूल्य आणि त्याचं जे डायरेक्शन जे काही झालंय या चित्रपटामध्ये, तो सगळा सेपिया कलर जो यूज केलेला आहे, ज्या पद्धतीची प्रकाश योजना आहे, ज्या पद्धतीचं एडिटिंग आहे, ज्या पद्धतीचं सिनेमॅटोग्राफी आहे, त्या पार्श्वभूमीवरती आणि जे बॅकग्राऊंड स्कोअर ज्या पद्धतीने वापरलेला आहे, कमाल कमाल. हॅट्स ऑफ टू दिस द होल टीम. ओपनहायमरशी मला तुलना करावीशी वाटते. त्या स्टँडर्डचा हा चित्रपट बनलेला आहे. हॉलिवूडचे जे अशा प्रकारचे जे चित्रपट असतात, ज्याला पिरियड फिल्म म्हटलं जातं, तो एक विशिष्ट पद्धतीने बनवावा लागतो. त्या ग्रॅव्हिटीनी, त्या डेप्थनी बनवावा लागतं. उथळ उथळ काहीतरी मसाला मूवीच्या पद्धतीने बनवून चालत नाही. त्या हिस्टॉरिकल फिगर्स जी कोणी आहेत, ते जे काही व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाच्या त्या व्यक्तीच्या योगदानाला, त्या विचाराला, त्यांनी जे काही अचीव्ह केलेलं होतं ऐतिहासिक कालखंडामध्ये, त्या सगळ्याला कुठेही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने त्यातलं नाट्य उलगडून दाखवायचं असतं. आणि हे करताना त्यामुळे प्रचंड भान पाळायला लागतं. आणि या ऐतिहासिक कालखंडाला कुठेही उथळ बनवून चालत नाही. आणि त्यामुळे त्या लेखक दिग्दर्शकाचा अभ्यास प्रचंड असावा लागतो, प्रचंड. आणि तो त्यांचा अभ्यास किती झालेला आहे हे ऍक्च्युली तो चित्रपट बघूनच कळतं. त्यांनी नेमक्या कशा पद्धतीने त्या चित्रपटाचं प्रमोशन केलं, कसे इंटरव्ह्यू दिले, याच्यावरनं काहीही होत नाही. तो चित्रपट बघितल्यानंतरच लक्षात येतं की त्यांनी अभ्यास खरोखर केलाय का नाही केलाय. हा चित्रपट बघितल्यानंतर लक्षात येतं, सावरकर चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येतं की रणदीप हुडा आणि त्याच्या टीमनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे या चित्रपटावर, प्रचंड मेहनत घेतलेली आहे. मुळात त्या स्टोरीवर काम भरपूर केलेलं आहे, मूळ इतिहास समजून घेण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, मला ना कित्येक चित्रपट असे असतात मित्रांनो की तो चित्रपट खूप हिट व्हावा, त्या चित्रपटाला गर्दी प्रचंड व्हावी, तोबा गर्दी व्हावी, त्यांनी बॉक्स ऑफिसवरती रेकॉर्ड करून दाखवावं आणि मग त्या बॉक्स ऑफिसवरच्या रेकॉर्डनीच टीकाकारांच्या तोंडाला कुलूप लावून टाकावं वगैरे वगैरे, अशी एक इच्छा आपल्या सर्वांना निर्माण झालेली असते. आणि त्यासाठी आपण सगळ्यांना आवाहन करतो की मित्रांनो आणि परिवारजनांनो आणि सगळे समविचारी लोकांनो, तुम्ही हा चित्रपट जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन जरूर बघा, एकदा नाही दोनदा बघा, चारदा बघा वगैरे वगैरे वगैरे. अशा प्रकारची आवाहनं काही चित्रपट बघून झाल्यानंतर करावीशी वाटतात आणि आपण करतो सुद्धा तसं आवाहन. पण काही चित्रपट असे असतात की ते चित्रपटगृह रिकामं जरी असेल ना, तरी सुद्धा त्या चित्रपटाची उंची कमी होत नसते. काही चित्रपटांच्या साठी लोकांनो गर्दी करा, खचाखच गर्दी भरली पाहिजे, बॉक्स ऑफिसवरती ते हिट झालं पाहिजे, अशी आवाहनं करून त्या चित्रपटाची आणि त्या चित्रपट ज्या व्यक्तीवरती बेतलेला आहे त्या व्यक्तीची उंची कमी करायची नसते. आवाहन न करता हे सगळं व्हायला पाहिजे. आणि आवाहन न केल्यामुळे समजा जर का गर्दी जरी होणार नसेल तरी बेहत्तर, हरकत नाही. याचं कारण असं आहे की हे सावरकर हे नावच असं आहे, सावरकर ही व्यक्तीच अशी आणि त्यांचं कार्यच इतकं बोलकं आहे की आणखीन आमच्यासारख्या कसपटासमान लोकांनी आवाहन करण्याची खरं म्हणजे काही गरज नाही. त्या पलीकडे जाऊन हुडानी ज्या काही पद्धतीने काम केलेलं आहे, ते काम केलेलं ते सोनं इतकं खणखणीत 24 कॅरेट गोल्ड आहे की यापेक्षा आणखीन वेगळी कुठली जाहिरात करण्याची गरज नाही. ते कामच बोलकं आहे, ते कामच इतकं जबरदस्त आहे की लोक खरं म्हणजे यायलाच पाहिजेत. नाही आले तर नाही आले. त्यांनी सावरकर कमी होत नाहीत आणि हुडाचं कामही काही कमी होत नाही. खरं म्हणजे टेम्पटेशन तर मला असं होत आहे की या चित्रपटाला भारताच्याकडून ऑस्करचं नॉमिनेशनच्या शर्यतीमध्ये हा चित्रपट झाला पाहिजे. त्या ताकदीचा हा चित्रपट आहे मित्रांनो खरं म्हणजे. पण मला खात्री आहे की असा चित्रपट ऑस्करच्या नॉमिनेशनमध्ये भारताकडून पाठवला जाणार नाही, पूर्ण खात्री आहे. इतकंच काय, नॉमिनेशन म्हणून जरी या चित्रपटाला पाठवण्यात आलं तरी सुद्धा अशा या चित्रपटाला
ऑस्कर अवॉर्ड डेफिनेटली नाही मिळणार. कारण ह्या चित्रपटामध्ये अनेकांची फाडलेली आहे. अनेकांची. या देशातल्या ब्राऊन ब्रिटिशर्सची सुद्धा फाडलेली आहे. आणि जे ऍक्च्युअल गोरा साहेब जो आहे लंडन स्थित, त्याची सुद्धा फाडलेली आहे. त्याच्यामुळे ऑस्करवाले असा पंगाच घेऊ शकणार नाही. सावरकर चित्रपटाला ऑस्कर डेफिनेटली नाही मिळणार. आणखीन एक गोष्ट, त्या चित्रपटामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या लिबरल्सना, काँग्रेसी लोकांना बिलकुल पटणार नाहीत. बिलकुल पटणार नाहीत. गांधीजींच्या भक्तांना, नेहरूंच्या फॉलोअर्सना, नेहरूंच्या गुलामांना डेफिनेटली हा पिक्चर पटणार नाही. का नाही पटणार? स्वाभाविक कारण आहे. कारण वास्तव सगळं उघड करून दाखवलंय. अगदी उघड करून दाखवलंय, प्लेनली, स्टार्क. आणि हे करताना कुठेही गाजावाजा नाहीये चित्रपटात. कुठंही असे फायरी डायलॉग्स नाहीयेत, टाळ्यांच्या कडकडाटांचे डायलॉग्स नाहीयेत. आणि तरीही अतिशय प्लेनली, थंडपणे, मॅटर ऑफ फॅक्टली सगळं काही वास्तव, सगळं सत्य असं भस्कन ओपन केलेलं आहे. मॅटर ऑफ फॅक्टली. आणि त्यामुळे ते सगळ्या अशा लोकांच्या अंगावर येतं की ज्यांनी एका विशिष्ट पद्धतीने तो इतिहास आतापर्यंत वाचलाय. वास्तव इतिहासाच्याकडे ज्यांनी आतापर्यंत डोळेझाक केलेली आहे, अशा सगळ्यांना आग लागणारा हा चित्रपट आहे. अशा सगळ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा चित्रपट आहे. आणि गंमत म्हणजे आजच्या काळामध्ये जे एक फॅड आलंय, सावरकरांच्या सारख्या व्यक्तिमत्वाला माफीवीर म्हणणं, हे जे फॅड आलंय, अशा सगळ्यांनी तर हा चित्रपट जरूर बघावा. जरूर बघावा. त्रास होणार आहे तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो. अशा सगळ्यांना त्रास होणार आहे की जे लोक सावरकरांना माफीवीर म्हणतात. तुम्ही जरूर बघा हा चित्रपट. दुखणारे तुमच्या पोटात. याचं कारण मित्रांनो असं आहे की तुम्हाला तुमच्या डोळ्यात अंजन पडणारे याचं कारण असं, ज्या व्यक्तींनी जातीपातींचा विचारही केला नाही, जातीपातींचे भेदाभेद मोडून सर्व हिंदूंना एक करण्याच्यासाठी ज्या मनुष्यानी आपली पुरी हयात घालवली, जातीपातींचे भेदाभेद मोडण्यासाठी म्हणून ज्यांनी मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न केले आणि ते होत नाहीये हे लक्षात जेव्हा आलं, त्यावेळेला पतित पावन मंदिर निर्माण केलं. महाराष्ट्रभर पतित पावन मंदिरं निर्माण केली. सहभोजनं निर्माण केली. जातीपातींच्या भिंती मोडण्याच्यासाठी सहभोजनं सुरू केली त्यांनी. इतकंच नाही तर जातीभेद मोडण्याच्यासाठी म्हणून आंतरजातीय विवाह करायला पाहिजेत, हे सुद्धा ज्यांनी छाती ठोकपणे सांगितलं, अशा व्यक्तीवरती छिथूकर केली जातीये. त्यांना माफीवीर म्हटलं जात आहे. आणि हे कोण करताय? असे सगळे लोक करतायत की जे एकेकाळी ज्यांना हरिजन म्हणण्याचा प्रयत्न महात्मा गांधीजींनी केला. साधं बहुजन म्हणण्याचा सुद्धा प्रयत्न महात्मा गांधी करत नव्हते. त्यांना हरिजन म्हणून त्यांची संभावना केली जात होती. कोणी केली? गांधींनी केली. आणि असं असून सुद्धा बरं, चातुर्वर्ण व्यवस्था याला पहिला कडाडून विरोध सावरकरांनी केलेला आहे. जसा आंबेडकरांनी केला तसा सावरकरांनी सुद्धा चातुर्वर्ण व्यवस्थेला विरोध केलेला आहे. आणि तरी सुद्धा सावरकर मनुवादी. आणि हे कोण विरोध करतात? जे आज महात्मा गांधींची तळी उचलतायत, जे खरं म्हणजे बहुजन आहेत, ज्यांना महात्मा गांधी हरिजन म्हणत होते, असे सगळे लोक सुद्धा माफीवीर म्हणतात सावरकरांना. काय गंमत आहे. म्हणजे ज्यांच्यासाठी सावरकर झटले ते लोकच सावरकरांच्या वरती शिंतोडे उडवतात. क्या बात आहे. महात्मा गांधींनी तर चातुर्वर्ण व्यवस्था मान्य केली, बहुजनांना हरिजन म्हटलं, आंबेडकरांना त्रास दिलाय. आंबेडकरांना लिटरली, आंबेडकरांनी पुस्तक लिहिलेलं आहे गांधीजींच्या विरुद्ध, काँग्रेसच्या विरुद्ध, गांधीजींच्या विरुद्ध.
आंबेडकरांनी स्वतः लिखाण केलेलं आहे. हे सगळं विसरलं जातं लोकांच्याकडनं. आणि हे सगळं कशासाठी होतंय? गंमत आहे ही सगळी मित्रांनो, ही अतिशय मोठी गंमत आहे. बरं, सावरकरांनी पूर्ण त्यांच्या आयुष्यात नेमकं केलं काय? ते ब्रिटिशांच्या विरुद्ध नेमक्या कशा पद्धतीने लढले? तिथे अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये नेमकी स्थिती काय होती? त्यांनी कुठल्या नरक यातना भोगल्या? तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी नेमकं काय कार्य केलं? त्यांचे विचार नेमके काय होते? त्यांनी मांडलेलं हिंदुत्वाचा नेमका अर्थ काय? हे समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा, मग विरोध करा. पण नाही, काही मूर्ख लोक जो बुद्धिभेद करतात त्या बुद्धिभेदाला आम्हा लोकांना बळीच पडायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहिला पाहिजे, पण अशा लोकांनी पाहिला पाहिजे ज्यांना मुळातच सावरकर आवडतात. त्यांनी हा चित्रपट बघून काही उपयोग नाहीये. अशा लोकांनी पाहिला पाहिजे ज्यांना खरे सावरकर अजून कळलेलेच नाहीयेत, जे अजून समग्र सावरकर साहित्य वाचण्याच्या जवळपास सुद्धा पोहोचलेले नाहीयेत, ज्यांना अजून सावरकर वाचण्याची शक्तीच नाहीये. सावरकर वाचणं सोडून द्या, काहीही वाचायला ज्यांना नको असतं अशांनी चला निदान तो चित्रपट तरी बघा. ज्यांनी वाचलंय, ज्यांनी अभ्यास केलाय, अशांनी तो चित्रपट बनवलाय. तुम्हाला काही भरपूर पुस्तकं वाचता येणार नाही, ठीक आहे, निदान 2-2.5 तास तरी तो बसून बघा चित्रपट. चला एंटरटेनमेंट म्हणून बघा. आणि अगदी तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर त्या माफीवीरांनी नेमकी माफी कशी मागितली हे तरी बघा. हे तरी बघा. आणि मग तुम्ही स्वतःच ठरवा. चित्रपट संपल्यानंतर तुम्ही स्वतः ठरवा की सावरकर माफीवीर होते की नव्हते. खरं म्हणजे तुम्ही ठरवणारे कोण? तुम्हीच नाही. तुम्ही काय, मी काय? आपण म्हणजे काजवे होत, काजवे. काजव्यांनी सूर्याकडे बघून वर तोंड करून थुंकल्यानी सूर्यावरती शिंतोडे नसतात उडत, ते स्वतःवरतीच उडत असतात. त्याच्यामुळे तुम्ही आणि मी सावरकरांची योग्यता तपासण्याची आपली लायकी नाहीये. पण ह्याची जाणीव तरी होईल ऍटलिस्ट की सावरकर काय चीज होते. त्यामुळे मित्रांनो, मी तरी हा चित्रपट पाहिलाय आणि मी हा चित्रपट रिलीज होण्याच्या 1 दिवस आधी पाहिलेला आहे. प्रिव्ह्यू शो ज्याला म्हणतात, स्पेशल प्रिव्ह्यू शो, तो मी पाहिलेला आहे. आणि आत्ता रात्री, मध्यरात्री मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. का? कारण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ह्या चित्रपटाचा रिव्ह्यू पोचावा. यासाठी माझं मत मी अगदी मनापासून स्वच्छपणे सांगतो, ते म्हणजे हा चित्रपट जरी भारताच्या स्वातंत्र्य युद्धाच्या पार्श्वभूमीवरती असला, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भातला जरी असला हा चित्रपट, सावरकरांच्या संदर्भातला जरी हा चित्रपट असला, तरी या चित्रपटाचं निर्मिती मूल्य आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन हे हॉलिवूड पटाच्या लेवलचं झालेलं आहे. ओपनहायमरच्या टाईपचं झालेलं आहे. त्यामुळे या चित्रपटाला खरोखर म्हणजे अनेक 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 पुरस्कार खरं म्हणजे मिळायला पाहिजेत. पण मला पूर्ण खात्री आहे कोणी हे धाडस करणार नाही. हुडाला आणि या चित्रपटाला कोणी पुरस्कार देऊन नवाजेल असं मला तरी वाटत नाही. असो, काही हरकत नाही. जसं हिंदू हृदय सम्राट आहेत सावरकर, तशाच पद्धतीने आपल्या या जनतेच्या हृदयाचा सम्राट रणदीप हुडा नक्की झालेला आहे, एवढी मला पूर्ण खात्री आहे. तर असो मित्रांनो, या रिव्ह्यूच्या सोबतच, आणि या रिव्ह्यूमध्ये मी नॅचरली 5 आउट ऑफ 5 स्टार्स देणार. आणि खरं तर मी 5 पेक्षा सुद्धा जास्त स्टार्स द्यायला तयार आहे. सो लेट्स से 6 स्टार्स मी देईन आउट ऑफ 5, खुश होके. असो, सेंटर स्पॉट वरती असंच भरभरून प्रेम करत राहा. आणि पुढचा प्रिव्ह्यू घेऊन लवकरच मी येणार आहे. आणि त्याच पद्धतीने इतरही कित्येक छान छान विषय आहेत तेही घेऊन येणार आहे. दास सर्वोत्तमाच्या आपल्या एपिसोड्सना भरभरून आपण प्रतिसाद देतात, त्याचेही छान छान एपिसोड्स पुढे येणार आहेत. सो मित्रांनो, बघत राहा सेंटर स्पॉट आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.